तर मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक ओळ सांगणार आहे की जिच्यामध्ये सर्व धर्म समाविष्ट झालेला आहे, जिच्यामध्ये सर्व तत्त्वज्ञान समाविष्ट झालेलं आहे, जिच्यामध्ये सर्व फिजिक्सचे नियम, भौतिकीचे नियम अथवा अभौतिकीचे नियम, शरीराच्या आतील आणि शरीराच्या बाहेरील, तसेच मनाचे अथवा शरीराचे सर्व नियम यामध्ये स्पष्ट झालेले आहेत. तर ती ओळ सांगणार आहे. तत्पूर्वी आपण दोन महान संत यांनी धर्म कसा परिपुष्ट होतो, कसा परिपूर्ण होतो यांचे विचार ऐकूया. तर यामध्ये भगवान बुद्ध आणि संत ज्ञानेश्वरांच्या आपण एक एक ओळ घेणार आहोत. तर भगवान बुद्धांची शब्द आहेत, सबपापास्य अकरण कुशलस्य उपसंपदा सचितं परयोदपनम, हेच बुद्धानुशासनम. हे सर्व संतांचं शासन आहे, हे सर्व बुद्धांचं शासन आहे. तर कुठल्याही प्रकारचं पापकर्म करू नका आणि पुण्यकर्म संपादित करत चला. तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की मुरडिनिया मन उपजलाचे चित्ते कुठे रीतेनं दिसे रे या. तर सर्व प्रकृती आणि शरीर अथवा शरीराबाहेर सर्व जे काही स्पेस आहे ते सर्व ज्ञानाने भरलेले आहे असं महाराजांनी सांगितलेलं आहे. तर ती ओळ मी तुम्हाला सांगणार आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे. आपण याच्यावर चिंतन मनन करत राहावे, ज्यामध्ये सर्व विषय म्हणजे असा एकही विषय सुटत नाही. तर ती ओळ आहे शत्रूंची संख्या मोजू नका, आपल्या स्वतःमधील किती फितूर आहेत ते बघा.